हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आम्ही आलो आहे गावाला. तर सकाळचे वाजले 4 आणि आम्ही उठलो आहे असंच. तर गाईज व्हिडिओमध्ये घ्यायचं मेकअप करते. व्हिडिओमध्ये यायसाठी मेकअप करते, बघू शकता तुम्ही दिलं. तर गाईज ही माझी मावशी आहे. आम्ही दोघे उठलो, बाकी सगळेजण झोपले आणि बाकीचे तिकडे स्वयंपाक करत होते. काय म्हणायचं दिदी तुला? तू किती आमची दिदी बघ किती छान दिसते. किती शेक कुठे पेट. आता आम्ही तिथं चूल पेटवली, तिथं आम्ही जाऊन शेकणार आहे. काय म्हणते दिदी? बम. तर काही चूल नाही म्हणत, त्याला काय म्हणते दिदी? बम. हां, त्याला बम म्हणतात. आणि त्याला जाऊन आम्ही दोघी शिकणार आहे, कारण की सगळेजण झोपलेत म्हणून. काय म्हणते दिदी? आणि किती वाजलेत सांग? किती वाजले? 4 वाजलेत ना? 5 वाजलेत. बरं जाऊ द्या गाईच, 5 वाजलेत. मी बोलते तर खोटं. रात्रभर झोप. ही रात्रभर झोपली होती की नव्हती? नाही, का नाही झोपली दिदी तू सांग? का नाही झोपली? झोपच लागला. का? सगळे घोरत होते. का नाही झोपली मला खरं सांग? झोपच लागत ना. मी आले म्हणून झोप नाही आली का? तर गाईज मी खूप दिवसानंतर गावाला आले म्हणून दिदीला झोप नाही आली. पण गाईज ही माझी मावशी आहे, मी तिला दिदी म्हणते. आहे ना दिदी? बरोबर. का नाही झोपली सांग? का नाही झोपली सांग? माझं पायला दुखत होतं म्हणून नाही झोपली. मी आले म्हणून नाही झोपली ना. मग कशाला म्हणते पाय दुखत होते म्हणून नाही झोपली? जाऊ दे, चला आपण आम्ही तिथं बांबूपाशी जाऊन शिकतो. काय म्हणते? बरोबर. चला तुम्ही पण या. आठवड्यात आली. कधी जत्रा? 14 तारखेला करणार आहे. जत्रा करणार आहे? नाही, करणार होतो आम्ही. मग कोंबलची करायची होती ना. पण असं झालं ना. जाऊ द्या गाईज, आमच्या गप्पा चालू राहतील, तुम्ही बघा पुढं. तर गाई सकाळचे वाजलेत 5, 5:30 आणि इथं माझी मावशी बम पेटवतीये. काय पेटवती तिथे? बम. बम. आता त्याला आम्ही शेकणार आहे. कोणतरी आले तिथे. पुढे आवाज येतोय गाडीचा. फुकमार फुकमार. थंडी. तर गाईज 5:30 वाजता सगळ्यांचा स्वयंपाक चालू आहे, तुम्ही बघू शकता. सगळेजण स्वयंपाक करते ते 5:30 वाजता सकाळ सकाळी. गाईज 7 वाजलेत आणि चंद्र बघा किती भारी दिसतोय. उजेडलं किती छान दिसतंय बघा. गावाकडचं वातावरण किती मस्त दिसतंय. हाय गाईज, आम्ही चाललोय चिंचा तोडायला. आम्ही 3 जण. तर बघूया पुढे चिंचा तोडताय कशी आहे? छान आहे, गोड आहे आणि आंबट आहे. थोडीशी आंबट लागते. आणि आम्ही आलोय रानामध्ये. चिंचाचं झाड आहे आणि ही चिंच आणि काका चिंच खाते. आणि मी आणि ही माझी बहीण आहे. आणि हे आमचे काका, तुम्हाला तर माहितीच आहे. या चिंचा खायला, आंबट चिंच खायला. हुरडा पार्टी बी करूया. ज्वारी माझं आणि इथं गहू आहे, तर गहूचं पण पार्टी करू आणि ज्वारीची पण पार्टी करू. या तुम्ही सगळेजण. आम्ही चिंच सोडतोय. ते खराबच पडतं. चिंचा गाईज, आम्ही एवढे चिंच तोडलेत आणि आता आलोय घरी. आणि काका चाललेत पुढं आणि आता आम्ही चालले घरी. आता आम्ही चढणार आहे डोंगर, तो दाखवतो. चढून दाखव काका डोंगर. एकदम फास्ट मध्ये काका डोंगर चढतात. ते डोंगरावरनं शिखरावरती चढले. आई शपथ, मी पडल मी आता. सगळेजण चाललंय घरी. ये इकडे की बॅग घेऊन सगळेजण चाललेत. बघू शकतात माझी मामी बॅग घेऊन येते आणि मावशी अजून मागच आहे आणि बाकीचे सगळे पुढे गेले.
आम्ही गेलो होतो आमच्या मावशीच्या घरी. तर मावशीच्या घरी हे कुत्रे लक्की तर किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकता. मग त्यानंतरने आम्ही निघालो घराच्या दिशेने. तर आम्ही येणार होतो सासवडवरून. तर सासवडला तर तुम्हाला माहिती आहे विठ्ठलांची मूर्ती आहे. तर तिथं आम्ही थांबलो, फोटो काढले. खूप सुंदर असा नजारा होता. तर तुम्ही बघा पुढे. फोटोग्राफर